दसऱ्या मेळाव्यामध्येच सुतोवाच ज्यावेळी पक्षाचे नेते करतात तर मला असं वाटतं तो संकेत न देता वस्तुस्थिती काय आहेत आणि कशा प्रकारे पुढे आगामी काळामध्ये निवडणुकीला सामोरे जायचं आहे ह्याचाही देखील मार्गदर्शन निश्चितपणे होईल. आणि म्हणून मी काय भविष्यवाणी नाही केली जी तुम्ही माहिती सांगितली. हां नाही नाही नक्कीच आहे. कारण आपल्याला ज्यावेळी कार्यकर्त्यांना दिशा द्यायची असते आणि त्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून लोकांमध्ये ज्यावेळी जायचं असेल आणि विशेषतः दसरा मेळावा हा निवळ पक्षाचा नसतो, हा राजकीय एक आणि त्याच्यात सामाजिक दृष्टिकोनातून ज्या गोष्टी घडलेल्या आहेत या राज्यामध्ये त्याची देखील सुतोवाच करण्याचा तो विषय होता. आणि म्हणून मला असं वाटतं त्यावेळी पण म्हणजे आता माझी उत्सुकता खूपच वाढवली आहे तुम्ही. दसरा मेळाव्याच्या शिवतीर्थावरच्या मंचावर दोन भाऊ वगैरे एकत्र दिसणार आहेत की काय? ते नाही मी म्हणत, पण ते शेवटी दोन्ही भाऊ एकमेकांना बघतच असतात. ते कधी तिकडनं बघतात, कधी ह्या स्टेजवरून बघतात, पण एकत्र येतील त्या स्टेजवर किंवा नाही हा नंतरचा भाग. कारण दोन राजकीय वेगवेगळे पक्ष आहे. जसा आमचा दसरा मेळावा असतो तसं तसाही दसऱ्याचा मेळावा असतो. उद्या अशी शक्यता नाकारता येत नाही की आम्ही त्यांना आमंत्रित करू, ते आम्हाला आमंत्रित करतील. कारण राजकीय व्यासपीठावरती ज्यावेळी आम्ही एकत्र येत असतो त्यावेळी तो पक्षाचा व्यासपीठ एक वेगळा असतो आणि एक आघाडीचा व्यासपीठ वेगळा असतो. पण नक्की यावेळीचा शिवतीर्थाचा मेळावा हा भूतो न भविष्यकाळातला असेल.